की माझी बॅगची खालची चेन तुटली आहे आणि त्या आसपास काहीच नाही आहे, कोण नाही आहे. दादा चंडिका मंदिर कुठे आहे? चंडिका मंदिर मग तुम्ही तिथेच जात होता ना? उद्या मला खूप महत्त्वाच्या ठिकाणी जायचं. थँक्यू सो मच. अच्छा अच्छा. तर मग गाईस फायनली आता मी दापोली एस टी स्टँडवरून बस पकडली आहे परत अजून एक, आणि दाभोळेला मी जातो आहे आता. दाभोळ फेरी बोटला जाणार, तिथे फेरी बोट असते धोकवेला. मग मी धोकवेला फेरी बोटने जाणार, धोकवेला परत उतरून टमटम करणार आणि मग टमटम करून मी गुहागरला जाणार. दॅट इज द लाईफ ऑफ सोलो बॅकपॅकर जे बजेटमध्ये ट्रॅव्हल करत असतात. तर मग आपला हा महाराष्ट्र दौरा मी पूर्ण तसाच करतोय. आय होप तुम्हाला ही सिरीज आवडते आणि तुम्ही एन्जॉय करत आहे स्टोरीज. भाई बसमधून तर उतरलो, बट आता इथे असा माझा सीन झाला की माझी बॅगची खालची चेन तुटली आहे आणि त्या आसपास काहीच नाही आहे, कोण नाही आहे. तर मग आता मला जरा जुगाड करावा लागणार आहे. दादा चंडिका मंदिर कुठे आहे? चंडिका मंदिर इथून आतमध्ये आहे का? अच्छा हा, मी एकटाच आहे. एक मिनिट हा, हे घे. धन्यवाद लिफ्ट दिल्याबद्दल. तुम्ही इथेच राहता काय? ओके. ओके ओके ओके, चालेल चालेल. धन्यवाद काका, तुम्हाला पण ब्लॉग मध्ये घेतो. इथे एक फार मोठं घनदाट असं जंगल होतं. हे देवीचं मंदिर आहे, कोणाला काय माहिती नव्हतं. जेव्हा पांडव हे अज्ञातवासामध्ये होते, जेव्हा अज्ञातवासात राहायचे पांडव, त्या पांडवांनी त्यावेळेला इथे वास्तव्याला येऊन या पांडवांनी गुहा फोडलेली. गुहा फोडत असताना देवी आपोआप इथे प्रगट झाली. ती देवी आतमध्ये कोणाला काही माहिती नव्हतं. ह्या देवीने एके दिवशी ते जमनापुरी नावाचे एक ग्रस्त होते, ते तपश्चर्या करत होते. त्यांना देवीने दृष्टांत दिला की अमुक अमुक ठिकाणी एक जिवंत झरा होता. त्या जिवंत झऱ्याच्या वरती आला एक शिळा दिसली. ती शिळा बाजूला करा व आतमध्ये प्रवेश करा, तिथे मी आहे. त्याप्रमाणे सर्व त्यांनी खाना ठेवून आत गोव्यामध्ये ती शिळा बाजूला, दरवाजावरची शिळा होती ती बाजूला करून त्यांनी आत गोव्यात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्याला काळोखा अंधारामध्ये देवीची पाषाणी मूर्ती सापडली. त्यांनी नैतिक देवीची पूजा अर्चा चालू केली. काही काळानंतर आमचे वंशज बाळ नारायणपुरी हे वास्तव्याला इथे आले. ते वास्तव्याला आल्यानंतर त्यांच्याकडे जमनापुरी यांनी पूजा आरतीचा मान देऊन पूजा त्यांच्या स्फूर्तकडून देवी समोर जिवंत समाधी घेतलेली. ती समोर तुम्हाला देवराजातून बाहेर पडल्यानंतर जी दिसते जमनापुरी यांची जिवंत समाधी आहे. इथे या देवीला आतमध्ये रॉकेलचा दिवा, लाईट वगैरे काही चालत नाही, फक्त गोडा तेलाचे दिवे चालतात. देवीला नवरात्रामध्ये 10 दिवस इथला उत्सव असतो. ह्या देवीला आतमध्ये मोकड, कोंबडा वगैरे काही चालत नाही, शुद्ध शाकाहारी देवी आहे. आमची पुरी कुटुंबियाची आता इथे 32वी पिढी चालू आहे. तर मग मंदिराच्या समोरच इथे ह्या एक ताई बसतात, जे घरगुती प्रकारचं कोकम सरबत 20 रुपयाला देत आहेत आणि खूप ऊन आहे. तर मग आता मी कोकम सरबत पितोय सावलीत जरा बसून. आणि इथे मला आपल्या महाराष्ट्रातले काही ठाण्यातले लोकसुद्धा भेटले आहेत, तर मग त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलो आहे मी आता.
दादा किती झाले? अरे दादा सांग ना भाड्या. अरे सांग ना दादा, घे थोडेसे ते तरी घे. हा अरे मला नाही माहित भाई ते इकडचा हिशोब. सांग ना किती देऊ सांग ना. अरे मला नाही भाई, तुला आता किलोमीटरच्या हिशोबाने माहिती असेल ना हिशोब. तर मग आता आपण फायनली गाईज दाभोळ धोपे फेरी बोट सेवा जवळ पोहोचलेलो आहे आणि आता इथून आपण तिकीट काढणार आहोत. त्या दादा हे लोक आलेले ना मंदिरातच, तर त्यामुळे त्यांनी मला सोडलं इथपर्यंत दाभोळ धोपे फेरीबोट पर्यंत. नाही तर माझं येण्याचं काय माहित नव्हतं मला. मी असंच कोणाकडे तरी लिफ्ट मागणार होतो, नाहीतर मग बघितलं काहीतरी करणार होतो. तर मग हा दादा रिक्षा घेऊन जातच होता. ते लोक जयगडवरून आलेत. तर मग आता आपली फेरीबोट इथे येत आहे समोरून. 2:15चं टायमिंग आहे. तर मग गाईज बघून ठेवा, हे आहे दाभोळ धोपे फेरीबोटचं टाइम टेबल. दाभोळवरून सुटणाऱ्या ह्या आहेत आणि धोपेला पोचण्याचं टायमिंग आहे हा. आणि 20 रुपये तिकीट आहे इकडे. तर भाई इथे फायनली आलो तर आहे मी धोपे फेरीबोटच्या इथे. आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता, वेळणेश्वरला जायला 38 किलोमीटर, गोपाळगडला जायला 8 किलोमीटर आणि गुहागरला जायला 16 किलोमीटर. बट इथे जी 10-12 लोक थांबलेत इथे. काही लोक 12 वाजल्यापासून थांबलेत, काही लोक 2 वाजल्यापासून थांबलेत आणि आता 3 वाजलेत. तर मग अजून सुद्धा गुहागरला जाण्याची बस किंवा काही प्रायव्हेट टॅक्सी वगैरे आली नाही आहेत. 3 तास 2 तास झाले लोक थांबलेत. तर मग आता बघूया काय होतं. मी पण आता आलोय. मला ह्या इकडच्या एका मॅमने सांगितलंय की 3 वाजताची बस असते. तर मग असं मी होप करतोय की मला ती बस पकडायला मिळेल. बघूया. तर त्या काकांनी एवढ्या सगळ्या लोकांना लिफ्ट दिलेली आहे. आणि माझ्या बॅगा मी तिथे मागे ठेवलेल्या आहेत. काही घरी होतो, जरा काम होतं म्हणून आलो होतो. जावं लागतंय, आऊट करायला लागते ना. तिथे ढाक्यावरून कुठे गुहागरला जायला मिळतील ना मला ऑटो. धन्यवाद दादा, थँक्यू सो मच. 1 मिनिट बॅगा काढतो. तर भाई फायनली आता दादांनी आम्हाला लिफ्ट दिली म्हणून आम्ही आता इथे पोचलोय. आणि आता इथून आपल्याला 10 किलोमीटर पुढे जायचं आहे गुहागरला. तर मग आता फायनली आम्ही पोचलोय अंजनमलेला. कारण की बस वगैरे काहीतरी गुहागरची धोपेवरून येतच नव्हती. 12 वाजल्यापासून लोक थांबलेली. मग आता फायनली आम्ही इथे आलोय अंजनमलेला. एका दादाने आम्हाला टेम्पोमधून लिफ्ट दिली. आता इथून असं बोलतायत की बस वगैरे येतात नॉर्मल लोकल इथून पुढे जातात गावाला. तर मग मला पोचायचं आहे आज काहीही करून गुहागर एसटी स्टँडला. कारण की उद्या मला खूप महत्त्वाच्या ठिकाणी जायचं आहे. ती जागा महत्त्वाची आहे कारण की महाराष्ट्रातली एकुलती एक ती जागा आहे तशी. आणि ती एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही इंडियामध्ये फक्त तिथेच एक्सपिरियन्स करू शकता, काश्मीर आणि केरला सोडलं तर. मग आता गेस करा ती काय असेल. आणि ती आपल्या महाराष्ट्रात फक्त एकच अशी जागा. चला त्यांना विचारा ना कुठे जाणार आहे ती बस. बस आलेली आहे फायनली गुहागरची. आम्हाला
फायनली आता बस मिळालेली आहे मला आणि आता आम्ही पोचू गुहागरला एसटी स्टँडला. अर्ध्या पाऊण तासाचा रस्ता असेल कदाचित. तर मग गाईज फायनली आता आपण गुहागर बीचला पोचलेलो आहोत. आणि गुहागर बीचची अशी स्पेशालिटी आहे की हा वन ऑफ द क्लीनेस्ट बीच आणि 6 किलोमीटर लांब पसरलेला बीच आहे. तर मग आता आपण इथे पोचलेलो आहोत आणि आता मस्त इथे मी सनसेट एन्जॉय करणार आहे.